सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी तब्बल 450हून अधिक प्रकारची औषधे खरेदी केली जातात। यासाठी रुग्णालयाला दरवर्षी 5 कोटी 31 लाख रुपयांचा खर्च येतो। यातील 2 कोटींची औषधे स्थानिक पातळीवर तर उर्वरित रक्कम शासन नियुक्त कंपन्यांकडून खरेदी केली जाते। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे 1300 रुग्ण उपचारासाठी येतात। यात सोलापूरसह कर्नाटकातील विजयपुरा, कलबुर्गी, बिदर आणि तेलंगणा, आंध्र प्रदेशातील रुग्णांचाही समावेश आहे। साध्या आजारांपासून ते जटिल शस्त्रक्रियांपर्यंत सर्व प्रकारच्या उपचारांसाठी येथे मोफत औषधे दिली जातात। विशेषतः अपघातातील जखमी आणि सर्पदंशाच्या रुग्णांवर येथे विशेष लक्ष दिले जाते। वर्षभरात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 23,863 शस्त्रक्रिया होतात, म्हणजेच दररोज सरासरी 65हून अधिक शस्त्रक्रिया। यासाठी विविध प्रकारच्या महागड्या औषधांची गरज पडते। काही रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो, तर काही रुग्ण अपात्र ठरतात।